केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सलग 7व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर। सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन पहिल्या केंद्रीय महिला अर्थमंत्री। अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर। 47,65,768 कोटींचा एकूण अर्थसंकल्प। 3 लाखापर्यंत उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, तर नव्या कर प्रणालीनुसार स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून 75,000 वर। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पातनं मोठी घोषणा। 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, तर 7 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर भरावा लागणार। 10 ते 12 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 15%, तर 12 ते 15 लाखापर्यंत 20% आणि 20 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्यांना 30% भरावे लागणार। ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी 3 नव्या योजना। पहिल्यांदा नोंदणी केलेल्यांना 15,000 रुपये 3 हप्त्यात देणार। शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणूक महागणार। 10 ऐवजी 12.5% कर लागणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। सोनं आणि चांदीच्या सीमा शुल्कात 6% घट, त्यामुळे सोनं स्वस्त होणार। खरेदीदारांना दिलासा। नवीन मोबाईल घेणाऱ्यांना मोठा दिलासा। मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटीमध्ये 15% घट, त्यामुळे मोबाईल आणि चार्जर स्वस्त होणार। इलेक्ट्रिक वाहनं, लिथियम बॅटरी, एक्सरे मशीन स्वस्त होणार। आयात कर कमी करण्यात आल्याचा परिणाम। प्लास्टिकच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी प्लास्टिकपासून बनणाऱ्या वस्तूंवरील करात वाढ, त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू घेणं महागणार। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी नवीन घरं बांधली जाणार। यात शहरी भागात 1 कोटी घरांची निर्मिती होणार। अर्थसंकल्पातून मोठी घोषणा। मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखावरून 20 लाखांवर। बिगर शेती व्यावसायिक आणि लहान कर्जदारांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा। ग्रामविकासासाठी 2,66,00,000 कोटी रुपयांची तरतूद। राज्यांना 15 वर्ष व्याजमुक्त कर्जपुरवठा केंद्र सरकार करणार। रोजगार आणि कौशल्य विकासावर सरकारचा भर। 5 वर्षात 4.1 कोटी तरुणांसाठीच्या पॅकेजवर फोकस। अर्थमंत्र्यांची माहिती। महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न। 20 लाख तरुणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि नवकौशल्य विकास कोर्सेस सुरू करणार। नवे व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना कर्ज। शैक्षणिक कर्जासाठी 3% व्याजाकरता ई वाउचर। देशांतर्गत संस्थातील उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंतची मदत। महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राची ही लाडका भाऊ योजना। 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्याची इंटर्नशिप। महिन्याला 5,000 रुपयाचा हप्ता। महिन्याला 5,000 रुपयाचा भत्ता। शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार। 6 कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल करणार। डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्यावर भर। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। कृषी उत्पन्न वाढवण्यावर, उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर। नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार। 32 फळं आणि भाज्यांच्या 109 जाती वितरित करणार। अर्थसंकल्पात माहिती। सरकारकडून शेती तसंच शेतीपूरक क्षेत्राकरता 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद। अर्थमंत्र्यांची माहिती। सीतारामन यांच्याकडून आंध्र प्रदेशसाठी अतिरिक्त 15,000 कोटींच्या निधीची घोषणा। बिहारमध्ये मेडिकल कॉलेज, चेन्नई ते विशाखापट्टणम इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि बिहारमधल्या रस्ते बांधणीकरता 26 कोटींच्या निधीची तरतूद। केंद्र सरकारचं टेम्पल टुरिझम। बिहारमध्ये विष्णुपाद मंदिर आणि महाबोधी कॉरिडॉरची घोषणा, तर नालंदाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार। नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत 12 औद्योगिक पार्क उभारले जाणार। खाद्यपदार्थाची गुणवत्ता सुधारावी म्हणून नव्या 100 लॅब्स उभारल्या जाणार। देशाला समृद्धीकडे नेणारं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलंय। तरुणांना अमर्याद संधी, रोजगार, कौशल्य विकास यावर आमचा भर। पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। हा अर्थसंकल्प देशाच्या विकासासाठी नसून मोदी सरकार वाचवण्यासाठी सादर। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका। बिहार आणि आसाममध्ये पूर नियंत्रणासाठी 11,500 कोटींची बजेटमध्ये घोषणा। या घोषणेनंतर तृणमूल काँग्रेसकडून नाराजी व्यक्त।
पूरस्थितीबाबत सरकारला पश्चिम बंगाल दिसलं नाही का? तृणमूल काँग्रेसचा सवाल. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य करदात्यांना मोठा फायदा मिळेल. 9 घटकांना न्याय देणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री फडणवीसांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. देशवासियांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. त्या अर्थसंकल्पातून मजबूत आणि विकसित भारताची पायाभरणी होणार असल्याची ही प्रतिक्रिया. देशाला वचनपूर्ततेसोबतच चेतना देणारा अर्थसंकल्प. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसते. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र ओरबाडला. मुंबईची लूट केली पण बजेटमध्ये निराशाच केली. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. बजेटमध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारला दिलेल्या भरघोस निधीवरून विरोधकांचा संताप. लाडका बिहार, लाडका आंध्र प्रदेश दिसतंय, मग परका महाराष्ट्र का? सुप्रिया सुळेंचा सवाल. अर्थसंकल्पात कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्र प्रदेश आणि बिहार आमदार सोबत राहावे म्हणून खैरात वाटण्यात आली. अर्थसंकल्पावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्प म्हणजे सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न. खासदार अमोल कोल्हेंची केंद्र सरकारवर टीका. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा सदा उल्लेखही नाही. महाराष्ट्राला ही वागणूक का? आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल. महाराष्ट्रातले 2 पक्ष भाजपसोबत गेले तरी राज्याला काहीही दिलं नाही. केंद्र सरकार असं का वागलं याचं उत्तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जनतेला द्यावं. खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसेल. खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून अर्थसंकल्पाचं स्वागत. उद्योग क्षेत्रासाठी अनेक योजना आहेत आणि औद्योगिक राज्य म्हणून निश्चितच याचा फायदा होईल. विदर्भ इंडस्ट्रीजचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.